नमस्कार. मी छत्रपती संभाजीनगरमधून प्राची प्रवीण कुलकर्णी बोलते. तर नराशिवाय नारी नाही आणि ज्या घरामध्ये घर नाही त्या घराला घर पण नाही, अशा या स्त्री जातीचं मी किती कौतुक करावं. प्रत्येक परिस्थितीनुसार आणि आदी अंत अशी ती स्त्री जात जननी आहे, जन्मदात्री आहे. आणि प्रत्येक वेळेस तिने स्वतःची कामगिरी, स्वतःचं कर्तृत्व प्रत्येक वेळेस सिद्ध केलेलं आहे. तर आज प्रबोधिनी ह्या संस्थेने समाजातील विविध विषय मांडून आमच्यासारख्या स्त्रियांना वैचारिक व्यासपीठ दिलं, त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभारी आहे. आणि आज जागतिक महिलाच्या दिनानिमित्त मी औचित्य साधून घराघरातील प्रत्येक स्त्रियांना हार्दिक शुभेच्छा देते जागतिक दिनाच्या. आणि आज माझा विषय जो आहे तो आहे की घर सांभाळणाऱ्या महिलांचे योगदान हे अदृश्य पण मोलाचे. तर घर सांभाळणाऱ्या महिला म्हणजेच कोण, तर गृहिणी. आणि हा जो विषय आहे तो अतिशय व्यापक आणि विस्तृत मोठ्या स्वरूपाचा आहे. नवी झेप घेणारी तू पक्षिणी, सक्षम कर्तव्य दक्ष तू गृहिणी, प्रसंगी कडकडणारी तू सौदामिनी आणि शत्रूला धूळ चाकणारी तू रणरागिणी. अशा या स्त्री जातीचं मी नेहमी कौतुकच करते, कारण की तिने प्रत्येक वेळेस स्वतःचं अस्तित्व परिस्थितीनुसार सिद्ध केलेलं आहे. आणि आज घर सांभाळणारी महिला म्हणजेच कोण, तर गृहिणी. तर गृहिणी ही प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःचा ठसा तिने उमटवलेला आहे. आज घराचा कणा म्हणजेच गृहिणी आहे. आज ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कामं करते. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये तिने स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलेलं आहे. आज कोणतंही क्षेत्र नाही, म्हणजे समाजकारण, राजकारण, शैक्षणिक, औद्योगिक, शास्त्रीय अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये तिने स्वतःचं कामगिरी ठसा उमटवलेला आहे. आज घराच्या आणि कुटुंब व्यवस्थेत समाजामध्ये तिने पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा म्हणजेच विशेषतः गृहिणीचा सिंहाचा वाटा आहे. कारण की घर जेव्हा पुरुष चालवतो, परंतु घराचं व्यवस्था ही आर्थिक वगैरे सगळ्या गोष्टीची ती ठेवण्याचं काम ही गृहिणीच करत असते. गृहिणी तरी ती विविध प्रकारची भूमिका ती बजावत असते. आई, बहीण, मुलगी, मैत्रीण. परंतु सगळ्यात महत्त्वाची भूमिका तिची असते की आईची. कारण की हृदय पाहना नहिनी पाहणी, जन्मोजन्मीची तिची कहाणी. कारण की आई असं निसर्गाने तिला जी देणगी दिलेली आहे, जे त्याच्यामुळे ती प्रत्येक कुटुंबासाठी ती झटत असते. आपल्या मुलांवरती ती संस्कार करत असते, त्यांची जडणघडण करत असते. एक घरामध्ये एक शिस्त लावून त्यांची व्यवस्थित बांधणी करण्याचं, कुटुंब व्यवस्थेची बांधणी करण्याचं काम जे कोणी करत असेल तर ते गृहिणीच करत असते. कारण ती सकाळपासून उठल्यापर्यंत एक वेळ घड्याळ थांबल, परंतु तिच्या काम काही थांबत नाही. 365 दिवस तिचे हात काम चालूच असतं, परंतु तिची कोणीही दखल घेत नाही. त्यामुळे तिचं अदृश्य स्वरूपातलं स्वरूप आहे, कामाचं अदृश्य आहे असं मला म्हणावं लागेल. परंतु तिचं योगदान हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की तुम्हीच पहा ना, कारण की जेव्हा ती सकाळी उठते, स्वतःचं घर स्वच्छ टापटीप ठेवते, त्यावेळेस ती गृहलक्ष्मी असते. ज्यावेळेस ती मुलांचा अभ्यास घेते, त्यावेळेस ती सरस्वती असते. ज्यावेळेस ती मुलांसाठी आणि कुटुंब व्यवस्थेसाठी जे मनापासून आणि स्वतःचा जीव ओतून जेव्हा ती एखादा पदार्थ रुचकर बनवते, त्यावेळेस ती अन्नपूर्णा असते. ज्यावेळेस ती ज्येष्ठांची, नागरिकांची सेवा करते, त्यावेळेस ती एक उत्तम परिचारिका असते. आणि येणाऱ्या जाणाऱ्यांचं आदरातिथ्य स्वागत करते, त्यावेळेस ती स्वागतिका असते. तर असे बहुआयामी आणि मल्टीटास्किंग जे व्यक्तिमत्व जे आहेत ते फक्त एक गृहिणीच करू शकते. आज गृहिणी कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाही. आज तिने सुद्धा शिक्षण घेतलेलं आहे. आज तिला पण स्वतःचं स्वप्न, करिअर, आत्मसन्मान, स्वाभिमान, स्वकर्तृत्वाने ती स्वतःच्या हिमतीवरती उभी असते. आज चूल आणि मूल या संकल्पनेच्या कक्षामध्ये न राहता ती स्वतःच्या आर्थिक परिस्थिती जाणीवा झळ कुटुंबाला पोहोचू नये यासाठी ती अनेक आर्थिक हातभार लावावा यासाठी कुटुंबासाठी ती पण झटत असते. तिची स्वप्न साकार करण्याचा आणि प्रयत्न ती करत असते.
आपल्या शिक्षणाचा उपयोग ती त्या दृष्टीने करते. स्त्री समाजाचा कुशल वस्तुकारा म्हणजे स्त्रीमध्ये विविध प्रकारचे कला कौशल्य असे गुण आहेत. ती जशी सौंदर्य संवेदनशील नाजूक आहे तशीच ती कणखर सामर्थ्यशाली आणि तिच्यामध्ये विविध प्रकारचे कला कौशल्य गुण असतात. त्याचा ती उपयोग आपल्या कुटुंबासाठी करत असते. एक गृहिणी म्हणून ती एक बचत गट चालवते, ब्युटी पार्लर, शिवणकाम, विविध प्रकारचे वाळवणाचे लोणची पदार्थ करत असते. आज अशा काही नोकरी करणाऱ्या स्त्रिया असतात की त्या आपण आपल्या सणवार उत्सव यासाठी ती एक प्रकारची करू शकत नाही, त्यावेळेस त्या त्यांना मदतच करत असतात. तर अशी ही आमची गृहिणी म्हणजे सणवार उत्सव सुद्धा अतिशय हिरारीने आणि प्रेमाने संस्कृतीची जपणूक पण करत असते आणि आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये संस्काराचे धडे ते आपल्या मुलांना देत असते. तर एक शालीनताही तिच्यामध्ये असते. अशा या गृहिणीला कोणीही कमी लेखू नये किंवा स्वतः गृहिणीने कमी लेखू नये. अहो तुम्ही विचार करा ना, ती अतिशय हसतमुखाने कुटुंब व्यवस्था मनापासून सांभाळते. कोणत्याही प्रकारचा मोबदला ती घेत नाही ना, सुट्टी कधी घेत नाही. तिला कधी रिटायरमेंट पण नसते. तिचं आई बहीण मावशी आत्या अशा स्वरूपातच तिचं काही प्रमोशन होत असतं, परंतु ती आनंदाने आणि हसतमुखाने स्वतःच्या घरासाठी राबत असते. तिची कोणीही दखल घेत नाही. उलट ती घरीच असते, तिला काय काम असतं, ती नुसती घरच सांभाळते. म्हणून अशी तिचे नेहमीच आपण समाजाने आणि कुटुंब व्यवस्थेने तिची अवहेलना केलेली आहे. तिचे स्वप्न करिअर ह्या सगळ्या गोष्टी मागे टाकून ती स्वतः आपल्या कुटुंबासाठी आपल्या आजारी असताना सुद्धा ती उभी राहते की जेणेकरून आपल्या कुटुंबाचे आबाळ होऊ नये म्हणून. अशा या कुटुंबाची प्रत्येकाने दखल घेतली पाहिजे. बाहेर नोकरी करणाऱ्या स्त्रिया तर त्यांचे विशेष कौतुक आहे, कारण की त्या तारेवरची कसरत करतात. परंतु ह्या अशा महिलांना, बाहेर काम करणाऱ्या महिलांना एक घरामध्ये कुटुंबाचं आदराचं स्थान असतं, कारण की त्या महिन्याच्या महिना पगार कमवतात. परंतु आमच्या ह्या गृहिणींना कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही. म्हणून मग ते त्यांना कोणी म्हणत नाही की तू आराम कर, आज आम्ही काम करतो. पण त्यांना पण प्रेमाच्या, आपुलकीची, आत्मसन्मानाची, स्वाभिमानाची, त्या पण एक स्वाभिमानी आहे, तर त्यांना एक आत्मसन्मानाची त्यांना गरज असते. त्याच्याबद्दल मी छोटीशी एक कविता म्हणते की ती नुसती घर सांभाळत नाही तर ती घराचे घरपण टिकवते. नाक्यावरच्या इडापिडांची ती चतुराईने करते बोळवण आणि उधळणाऱ्या वासराला हळुवारपणे घालते वेसन. ती नुसते घर सांभाळत नाही तर घराचे टिकवते घरपण. पैकीच्या जोडीला करते पैशाची साठवण आणि उसवलेल्या नात्यांना कुशलतेने घालते शिवण. ती नुसते घर सांभाळत नाही तर घराचे टिकवते घरपण. ती नुसते घर सांभाळत नाही तर ती चूलही सांभाळते. ती नुसते घर सांभाळत नाही तर चूलही सांभाळते आणि चुलीवर जे बनते ती सरपण आणि त्यालाही सावरणाऱ्या कौशल्यतेची त्यालाही देते शिकवण. ते नुसते घर सांभाळत नाही तर ती टिकवते घराचे घरपण. आज इतिहासाची पाने जर चाळली तर आपल्याला असं दिसून येतं की प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा मोठा वाटा आहे. कारण की ज्यावेळेस आंबेडकरांनी जेव्हा संविधान केलं त्याच्या पाठीमागे रमाबाईने आंबेडकरांनी स्वतः संसाराची चटके सहन करत त्यांना पैसे पुरवले. स्वातंत्र्य क्रांतिसिंह ज्योतिबा फुलेंच्या पाठीमागे सावित्रीबाई फुले होत्या, म्हणून त्यांनी शिक्षणाची ज्योत घरोघरी पेटवून आपल्यासारख्या स्त्रियांना मोकळा श्वास दिला आणि शिक्षणाची द्वारे खुली केली. ब्रिटिश काळामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई लढत असताना त्यांनी रणांगणामध्ये स्वतःची मातृत्व सुद्धा स्वतःच्या आपल्या मुलाला पाठीमागे बांधून स्वतः लढाई केली. अनाथांची नात म्हणणाऱ्या सिंधुताई सपकाळ असो की आपल्या बाबा आमटेच्या पाठीमागे उभा असणाऱ्या साधनाताई आमटे असोत, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असो की ज्यांनी स्वतः राष्ट्र चालवलं आणि की आपल्या देशाच्या पहिल्या पंतप्रधाना की ज्यांनी देशाच्या पहिल्या पंतप्रधान होऊन अख्खा देश चालवला. तर अशा ह्या आणि आज जी गृहिणी आपल्या दारासमोर रांगोळी काढते ती स्त्रीने आज अंतरिक्षामध्ये जाऊन 8 के बार आपला झेंडा लावलेला आहे. तर अशा या स्त्री जातीला मी सलामत करते.
परंतु प्रत्येक गृहिणीने आणि स्त्रीने स्वतःला कमी लेखण्याचं काही कारणच नाही, कारण की स्त्री आहे तर हे हे जग आहे, कारण की नारी आहे तर नर आहे, आणि ज्या घरामध्ये स्त्री आहे त्या घराला घर पण आहे. तरी पण आज आपला देश इतका मानसिकता ही देशाची अशी आहे की आज आपली पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे आज स्त्री जरी किती शिकलेली आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये तिने यश संपादन केलं असलं तरी सुद्धा तिला आज पुरुषप्रधान सत्तेखाली तिला स्वतःच्या खाली वावरावं लागतं. जसं की वडील, मुलगा, भाऊ, नवरा, तर तिला स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही, आणि तिला पण स्वतः प्रत्येक गोष्टीच्या दडपणाखाली वावरावं लागतं. ह्या रूढी परंपरेच्या याच्यामध्ये तिला जावं लागतं. आज शेतकऱ्याची ग्रामीण भागातील स्त्रियांचं खरंच विशेष कौतुक आहे, कारण की ग्रामीण भागातल्या स्त्रिया अतिशय सक्षम आणि सामर्थ्यवान म्हणावं लागेल, कारण की त्या घर कुटुंब व्यवस्था त्यांचं तर मोठं कुटुंब असतं, तरी त्या स्वतः व्यवस्थित सांभाळतात आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावतात. आज आपल्या भारतीय याच्यामध्ये आपण ऐकलेलं आहे की शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, परंतु कोणी आज ऐकलेलं आहे का शेतकऱ्याच्या बायकोनी आत्महत्या केली? तर नाही. तर त्या अतिशय सामर्थ्यवान आणि शक्तिशाली असतात. त्या जर स्वतःचं दुःख सावरून आणि रूढी परंपरेच्या पगड्याखाली समाजकतेचा विचार न करता आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या मुलाबाळासाठी स्वतः एक उभे राहतात आणि याची जबाबदारी पार पाडतात. तर अशा या महिलांचं विशेष मी कौतुक करते. तर मला फक्त यासाठी एकच म्हणायचं आहे की अमिताभ बच्चनची कविता सादर करायची आहे की तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है, तू चल तेरे वजूद को समय को भी तलाश है, समय को भी तलाश है. तुझसे लिपटी बेड़िया इसको ना समझ तू वस्त्र तू, तुझसे लिपटी बेड़िया इसको ना समझ तू वस्त्र तू, ये बेड़िया पिघल कर बना ले इसको शस्त्र तू, बना ले इसको शस्त्र तू. तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है, तू चल तेरे वजूद को समय को भी तलाश है, समय को भी तलाश है. चरित्र जब पवित्र तेरा तो क्यों है दशा तेरी, चरित्र जब पवित्र तेरा तो क्यों है दशा तेरी, पापियों को हक नहीं ले जो ले परीक्षा तेरी, जो ले परीक्षा तेरी. तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है, तू चल तेरे वजूद को समय को भी तलाश है, समय को भी तलाश है. चुनर उड़ा के ध्वज बना, चुनर उड़ा के ध्वज बना, गगन भी कपकपाएगा, ये चुनर गिरी तो एक भूकंप आ जाएगा, एक भूकंप आ जाएगा. तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है, तू चल तेरे वजूद को समय को भी तलाश है, समय को भी तलाश है. नमस्कार.